फेरीवाल्यांना हटवण्याच्या नावाखाली डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात राडा घालणाऱ्या 4 शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे। हा राडा करण्यासाठी शिवसैनिकांना उद्युक्त करणारे शिवसेनेचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्यावर मात्र कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये। डोंबिवली महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना सुद्धा युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन केलं, त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। डोंबिवली स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर फेरीवाले आहेत, त्यामुळे स्टेशनला जाण्या येण्यास मोठा त्रास होतो। मात्र पालिका प्रशासनामार्फत रीतसर कारवाई करण्याऐवजी शिवसेनेनं स्वतः कायदा हातात घेतल्याचं पाहायला मिळालं। शिवसैनिकांनी फेरीवाल्यांच्या सामानाची नासधूस केल्याचे या दृश्यांमध्ये स्पष्ट दिसतंय। त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेचा प्रशासनावर वचक नाही का, असाही प्रश्न विचारला जातोय। अनेक वेळा या तक्रारी करून सुद्धा या फेरीवाल्यांवर कारवाई होत नाही। तिथले स्थानिक नगरसेवक जे आहेत ते विरोधी पक्षाचे आहेत आणि त्याच्यामुळेच ही कारवाई कुठेतरी थांबली जाते आणि त्याच्यामुळे युवा सेनेला आज रस्त्यावर उतरून ही कारवाई करायला लागली। हे अधिकारी जे भ्रष्ट आहेत त्यांच्यावर ही कारवाई महापालिकेच्या माध्यमातून व्हावी अशी आमची विनंती आहे महापौरांना। एक तुम्ही आरोप असा केलाय की तिथल्या फेरीवाल्यांचे हप्ते बांधलेले आहेत, कुणाशी हप्ते बांधलेले आहेत? हे अनेक नगरसेवक आणि तिथले अनेक नगरसेवक आहेत इतर पक्षांचे आणि तिथले जे आमचे अधिकारी आहेत, पथक प्रमुख आहेत, जे फेरीवाला हटावमधले लोक आहेत, यांची गाडी आत्ता तिथे आम्ही गेलो तेव्हा गाडी उभी असताना सुद्धा फेरीवाले तिथे उभे होते। फेरीवालेच तिथनं हटले नव्हते। याचा अर्थ यांचे सगळ्यांचे तिथे हप्ते बांधलेले आहेत आणि हे पैसे घेऊन या फेरीवाल्यांना तिथे बसून येतात।